झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातील भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शीतपेयासाठी देण्यात येणारे पाणी थांबवून हे शेतीसाठी देण्याकरता कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठवणार आहेत। बघूया याविषयीचा वृत्तांत। आम्ही शेतीचं पाणी काढून थंड प्यायला द्यायला निघालोय। खरं म्हणजे आता ही सगळी शीतपेयाची कारखाने बंद करून त्यासाठी किंवा शेतीचं पाणी जर डाऊट होता की नाही हे धोरण आता मी स्वतःच कृषी मंत्री म्हणून आता प्रपोज करतोय की आणि औद्योगिकरणासाठी लागणारं पाणी खरं म्हणजे उद्योगाने त्यामध्ये अतिरिक्त सेस उद्योगावर सेस भरून निर्माण केलं पाहिजे। आम्ही आता प्राधान्यक्रम बदलले यावर्षी। गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ झाला लोकांमध्ये, म्हणून पहिली प्राथमिकता शेती पिण्याची होती, उद्योगाची दुसरी होती, ती आता बदलून दुसरं शेती करता आपण आणली राज्य सरकारनं। कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं हे विधान दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देणारं म्हणावं लागेल। राज्याच्या अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती असल्याचं मान्य करत पिण्यासाठी पाणी मिळणं गरजेचं असल्याचंही कृषी मंत्र्यांनी मान्य केलं। शिवाय शेतकऱ्यांसाठी पाणी मिळावं यासाठीही सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आम्ही कृषी विभागाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहोत की या पुढच्या 3 महिन्याकरता ज्या उपाययोजना आपल्याला करायच्या आणि त्याच्यानंतर पुढच्या आणखी 4 महिन्यात पावसाळ्यापर्यंत त्याच्यामध्ये मग या सर्वच गोष्टींचा आढावा कृषी विभागाच्या वतीने करण्याचा। शेती आणि पिण्यासाठी पाणी मिळावं यासाठी अन्य योजनांवरच्या निधीत कपातीचे संकेतही त्यांनी दिलेत। अन्य योजना कपात करावी लागेल तर सरकारला करावी लागेल। प्राथमिकता पिण्याचं पाणी जसजसा उन्हाळा जवळ येईल तसतसा पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे। अशा वेळी कृषी मंत्र्यांचं वक्तव्य दिलासादायक असंच म्हणावं लागेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।